फलंदाजी माग बरा आहे. तेच पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन त्याच्या मार्फत होताना पाहायला मिळतंय. जिथे आर्यन झिडके ते मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज सय्याड. दुसरा चेंडू आहे. चेंडू दडवलाय. दोन क्षेत्ररक्षकांना चकवा देऊन चेंडू चाललाय 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 बाउंड्री लाईनच्या दिशेने, पण तिथे आहे या क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण. थँक्यू टीचर, थँक्यू. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालं. आणि धावा मात्र मिळतील तरी किती, या चेंडूवर धावा मात्र अंकित करण्यात आलेत. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत की येस 2 या अंकावर. आणि येस आमचे गुणलेखक महेश पाटील, कारण आम्ही फक्त एक मान फिरवायची आणि किती चेंडू किती धावा सर्व काही डिटेल आमच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवत आहेत. क्या बात आहे. नक्कीच 2 धावा आल्यात. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात 2 या अंकावर धावफलक मात्र पोचलं गेलंय. अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. येस केदार आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी मागवर सज्ज आहे. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा हाई चेंडू असेल अलॉंग दी कार्पेट 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण फिक. जर का अजून वेगाने झाली असती तर खऱ्या अर्थानं रनआउटची विकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली असती. पुन्हा एकदा एकच धाव इथे मात्र पूर्ण होईल आणि धावफलक एकेरी धावेने 3 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचेल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 चेंडूचा खेळ खल्लास झालाय. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे, शेष आहे. येस केदार आपण पाहू शकताय एक चांगला हरहुन्नरी गोलंदाज म्हणून आम्ही सातत्याने त्याला म्हणतोय. त्यानंतर एक स्वागत सत्कार बाकी राहिला होता आणि योगेशी पाटील तर देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल. आणि मी साई भेऱ्यांना विनंती करतोय योगेशी पाटील शाही सन्मान करायचंय. दरम्यान राहुलजी भवर जिजाऊ सदस्य यांचा इथे आगमन झालं. त्यांना विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. येस वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच इथे मात्र आपण पाहू शकताय कडी पुन्हा एकदा बाद झालाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या फलकावर 3 या अंकावर. नक्कीच अंतिम चेंडू हा असेल निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 1 संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जोडली जाईल. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत 3 या अंकावर. यस मान्यवर माफी असावी 5 चेंडूंचा खेळ संपलाय. आमचे गुणलेखक माहिती पोहोचवत आहेत. थोडासा आम्हीही कन्फ्यूज होतो कारण पाहू शकताय इतके प्रेक्षक राजा अनेक कॉम्बॉक्सच्या समोरून थोडी गर्दी बाजूला करा. बघूयात पुढचा चेंडू. ही चेंडू असेल उडवला गेलाय. झेलला संधी पण एक चांगला प्रयत्न आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला. काय क्षेत्ररक्षण आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण झालंय. पंच आमच्यापर्यंत फेअर डिसिजन पोहोचवतील नक्कीच. या दरम्यान आदरणीय संतोषजी शिंदे यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. येस अंपायर. येस यापुढील सामना असेल रॉयल झिडके वर्सेस गुडगाव. या 2 संघांमध्ये दुसऱ्या राऊंड मधला पहिला सामना आपल्या भेटेला येईल. दोन्ही टीम कॅप्टन बी रेडी राहा. गुडगाव आणि रॉयल झिडके बी रेडी राहा. पाहू शकताय आपण पण आमची सावली क्रिएशन टीम आणि येस कॅमेरामॅन काय चेंडू कव्हर करतायत.
अगदी पुनश्च एकदा आपण जरी रिप्ले पाहिला असेल तर तो चेंडू आकाशामध्ये पाहिल्यानंतर ते कव्हर करतात. क्या बात आहे, काय कव्हर करतायत आमचे सावली क्रिएशन ही. येस पंच आमच्यापर्यंत त्या चेंडूचा डिसिजन पोहोचवा. पंचांचा इशारा आलाय की हा चौकार असेल. चौकार आलाय आणि धावफलक चौकारच्या बढतीनं प्रथम षटकाच्या समाप्तीनंतर 7 या अंकावर. येस आम्ही तुमच्यापासून दुरावले गेलो होतो कारण प्रेक्षक राजा इथे खूप माफ करा मान्यवर पाहुणे खूप मोठ्या दर्दी शौकीन इथपर्यंत पोहोचवतात. त्यांचा शाही सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. येस पुन्हा एकदा जाऊया. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर 7 या अंकावर जाऊन पोहोचलंय. इसके बाद आहे एक जबरदस्त षटक हाताळलं गेलं होतं पण थोडंसं वेग जास्ती असल्यामुळे क्षेत्ररक्षण करताना थोडासा अडथळा निर्माण झाला. नक्कीच जो संघ इथून पराभूत झालाय तो म्हाळुंगे इथे सामने चालू आहे तिथे आपली एंट्री भरू शकताय. धन्यवाद. तर मागची मॅच जी झाली त्याची एक मॅन ऑफ द मॅच द्यायची बाकी होती. जशी मी दिलगिरी व्यक्त करतोय तर प्रशांत परदेशी मागच्या मॅचचा हिरो त्यांना विनंती करेल की शाही सन्मानामध्ये यायचं आहे आणि पारितोषिक आपलं घेऊन जायचं आहे. मी मान्यवरांना विनंती करेन की प्रशांत त्याला मात्र मॅन ऑफ द मॅच सन्मानित करा. यस इथे मात्र आपण पाहू शकताय जबरदस्त मुकाबला. एका बाजूने आर्यन झिडका दुसऱ्या बाजूने मिस स्पोर्ट्स कवाड ए संघ. यस काय चेंडू आहे पण पंच आमचे इशारा करतील की हा वाईट बॉल आहे आणि नक्कीच एक धावाली एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 9 या अंकावर. ललित गुरव आणि वंश गुरव यांच्याकडून या संघासाठी या स्पर्धेकरिता शुभेच्छा आल्या त्या आम्ही पोहोचवतोय. धन्यवाद. उग्यात पुढचा चेंडू आहे. चेंडू काढून काढला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र झालाय जेल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. यस गरिबांचा एकच आवाज निलेश सांबरे साहेब. नक्कीच त्यांचं हे गीत वाजवण्यात आलं आणि उद्याच्या दिवसामध्ये त्यांचंही आगमन या स्पर्धेला आपल्याला मात्र पाहायला मिळेल. पुढचा चेंडू असेल अक्रॉस द लाईन. चेंडू काय क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. काय क्षेत्ररक्षण आहे आणि एकदा टाळ्या वाजवा केदारसाठी. आम्ही सातत्याने म्हणतोय की एका हाताने कधी टाळी वाजत नाही तशी एका हाताने कधी झेल होत नाहीये. ते कुठेतरी मात्र केदारने सिद्ध करून दाखवलंय. क्या बात आहे. टिपलाय एका हाताने जेल. फलंदाज बाप. बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. यस इथे मात्र विकेटचं पतन झालंय आणि नक्कीच धावसंख्या फलकावर 9 या अंकावर मात्र जाऊन पोहोचली गेली आहे. तब्बल चेंडू संपलेत 3 आणि धावसंख्या फलकावर आहे 9 या अंकावर. यस हायड्रिक चेंडू पाहायला मिळतोय. लगातार दोन चेंडू 2 गडी बाद गेलेत. पुढचा चेंडू मात्र निर्णायक असेल. हायड्रिक मात्र पाहायला मिळेल का. अनेक जण मात्र या चेंडूची वाट पाहत असतील. युट्यूबलाही आमचा प्रेक्षक राजा मात्र वाट पाहत असेल की हायट्रिक मात्र इथे होताना मात्र पाहायला मिळेल का. हेच एक जुना जाणत्या खेळाडूचं एक जरूर पोहोचवीन. बघूयात हा पुढचा चेंडू. हा ही चेंडू उडवलाय आणि इथे मात्र विकेटचं पतन. विकेट हायट्रिक नोंदवली जातीये भूषण गोलंदाजाच्या नावावर. लगातार 3 चेंडू 3 गडी बाद. डंके की चोट पे काम है उसका विरोधाला देत नाही.
भाव. आहे दिलदार डॅशिंग लोकने तानील सांबरे गाजतय ना. आगे दिलदार डॅशिंग लोकने तानील सांबरे गाजतय ना. आगे दिलदार डॅशिंग लोकने तानील सांबरे गाजतय ना. नक्कीच इथे मात्र लगातार 3 चेंडू 3 गडी इथे मात्र पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे प्रतीक, एक जेल घ्या, 200 रुपयाचं पारितोषिक मिळवा. नक्कीच पारितोषिकांची खैरात इथे मात्र केली जातीये. हा असेल पुन्हा एकदा वाईट बॉल, पंचांचे दोन्ही हा सररेषेत आले. आपण पाहू शकताय की पहिलं आणि दुसरं षटक ज्या पद्धतीने हाताळलं गेलं त्याच्या पावलावर पाऊल ठेवून कुठेतरी मात्र प्रणितला गोलंदाजी करायची होती, पण लगातार 2 व्हाईट बॉलच्या स्वरूपात चेंडू इथे मात्र फेकले गेलेत. कुठेतरी मात्र 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे मात्र देताना पाहायला मिळतोय. बघूयात पुन्हा एकदा इथे मात्र प्रणित तयार झालाय, प्रणित सज्ज झालाय. पुढचा चेंडू असेल, आई चेंडूला खेळून काढले अतिशय सुरेख पद्धतीने क्षेत्ररक्षक असताना एकच धाव इथे मात्र मिळेल. गोलंदाजी मार्कवर प्रणित आहे आणि आमच्या स्टेजवर प्रणित रॉयल आहे. हे दोन्हीही प्रणित मात्र इथे पाहायला मिळतात. नक्कीच जबरदस्त इथे मात्र ही जोडी आहे खऱ्या अर्थाने या संघाची, कारण आम्ही सातत्याने म्हणतोय जेव्हा जेव्हा ही आर्यन झिडके संघाचा सामना असतो तिथे तिथे मात्र प्रणित रॉयल मात्र पोहोचत असतो. बघूयात काय होईल. तब्बल चेंडू संपलेत आतापर्यंत 3, शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय, शेष राहिलाय. यस, रॉयल झिडके संघ आयोजकांशी संपर्क साधा, कारण प्रथम सत्र संपल्यानंतर त्वरित नाणेफेक केली जाईल, अन्यथा फायनलाइज केले जाईल याची नोंद घ्या. यस, रॉयल झिडके संघ त्वरित या, आमच्याशी संपर्क साधायचा आहे, आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. हा ही चेंडू डिलिव्हर केला आहे अतिरिक्त स्वरूपात. आता म्हणू तरी काय असं वाटायला आम्हाला ही सुरुवात झाली आहे. तब्बल चेंडू संपलेत 4 आणि धावसंख्या माफ करा 3 धावसंख्या फलकावर जोडली जाईल 16 या अंकावर. आत्तापर्यंत 4 अतिरिक्त स्वरूपातले चेंडू फेकले गेले आहेत. नक्कीच आपण पाहू शकताय तब्बल चेंडू संपलेत 3, शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय, शेष राहिलाय. प्रणित गोलंदाजी मागवर सज्ज होईल पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता, आणि हा मात्र असेल यस 5वा वाईट. धावफलक एकेरी धावेच्या बढतीनं 17 या अंकावर. नक्कीच त्यानंतर आपण ही स्पर्धा पाहिली तर सावली क्रिएशनच्या मार्फत लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. हरीश पालवी प्रोप्रायटर पण पाहू शकताय. आता मात्र हलक्या हाताने ते मात्र खेळले गेले. ऑन साईडला एक धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, आणि नक्कीच 2 धावा इथे मात्र यशस्वीरित्या पूर्ण झाल्यात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचेल 19 या अंकावर. चेंडू संपले गेलेत आत्तापर्यंत 4, शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे, शेष आहे. असं वाटतं की हे रॉयल माफ करा आर्यन झिडके संघच खेळतोय ना, कारण एवढी मजबूत गोलंदाजी फलंदाजी ज्या संघाकडे असताना 5 वाईट इथे मात्र टाकले गेलेत. पुन्हा एकदा या धानी खेळताय सिंगल धावांचा खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आहे आणि 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचेल. आमचे गुणलेखक माहिती पोहोचवत आहेत 21 या अंकावर. चेंडू संपलेत 5, शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. नक्कीच इथे मात्र रौदीवरून हेमंत मोरे यांच्याकडून KH ग्रुप संपूर्ण आयोजनासाठी शुभेच्छा आल्यात. तेही यूट्यूब लाईव्हच्या मार्फत स्पर्धा पाहतायत आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेकरिता या आयोजनासाठी शुभेच्छा आल्यात. हेमंत मोरे रौदी धन्यवाद, आम्ही आपले सहर्ष आभारी आहोत. की तिथे मात्र अंतिम चेंडूवर धावा घेतल्या गेल्यात. आमचे गुणलेखक माहिती पोहोचवत आहेत की 2 षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 23 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले, स्थिरावले गेले. शेवटच्या आणि अंतिम 1 षटकाचा खेळ बाकी राहील. देऊयात एक संधी डिस्क जॉकीला आणि परतूया सामन्यामध्ये. कोई किंग भी कहता उसे लाखों की बस्ती में दिलदार हस्ती है जिल्ह्यात गाजतय ना. अरे डंके की चोट पे काम है उसका विरोधाला देत नाही भाव.
थँक्यू डीजे. शेवटचं षटक, अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मागपड आणलं गेलंय. यस, एक जुना जाणता अनुभव संपूर्ण गोलंदाज यस अमोल दादा यांना मात्र आणलंय. हलक्या हाताने खेळलंय. धाव पुन्हा एकदा मिळतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही होणार आहे. यस, एकच धाव मिळेल. याला म्हणतात क्षेत्ररक्षण फेक न करता स्वतः हा चेंडू कलेक्ट केल्यानंतर त्या जागे बसून धावत पुढे निघाला. कारण माहिती आहे फेक जर केली गेली तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून मात्र केला जाईल. कुठेतरी ओळखलं आणि त्यात तिथे मात्र रोखलं गेलं. एकच धाव फलक एकेरी धावेने 24-24 या अंकावर. दुसराही चेंडू असेल अलॉंग दी कार्पेट खेळलं गेलंय. तो क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तिथे असताना ते चित्र पुन्हा एकदा मैदानात पाहायला मिळालं. सिंगल 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 धावा इथून मात्र या दोन चेंडूवर करून दिल्या गेल्यात. धावफलक दोन चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचेल 25-25 या अंकावर. दोन चेंडूचा खेळ खल्लास झालाय. शेवटच्या अंतिम 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय, शेष राहिलाय. नक्कीच अंतिम 4 चेंडू कशा पद्धतीने इथे मात्र डिलिव्हर केले जातील पाहण्यासारखं असेल. यस, अनुभव संपूर्ण गोलंदाज पाहायला मिळतोय अमोल पाटील. येस, रॉयल झिडके आणि येस गोडगाव बोथ टीम कॅप्टन्स आपण त्वरित या, आम्हाला रिपोर्टिंग करा. हे सत्र संपल्यानंतर नाणेफेक केली जाईल याची नोंद घ्या. अन्यथा तुम्हाला हे सत्र संपायच्या आतमध्ये जर पोहोचला नाही तर तुम्हाला मात्र पॅनलाइज केले जाईल. येस, दुसऱ्या सत्रातील पहिल्या चेंडू पडायच्या आतमध्ये आपण रिपोर्टिंग करायचं आहे. नाणेफेक करायची आहे, अन्यथा मात्र पॅनलाइज केले जाईल. यस, घोडगाव आणि रॉयल झिडके संघ. तब्बल चेंडू संपलेत आतापर्यंत 4. धावसंख्या फलकावर आहे 26-26. 5वा चेंडू असेल. सिंग डाऊन द विकेट खेळलं गेलंय आणि फेक चुकीची झाली आहे प्रतीककडून. नक्कीच तोपर्यंत धावा मात्र मिळतील किती तर पुन्हा एकदा 2 धावा आणि धावफलक 28-28 या अंकावर. नक्कीच प्रतीक यांचे सुपुत्रही इथपर्यंत पोहोचलेत. मितांश तोही इथपर्यंत पोहोचलाय ह्या सामना बघण्याकरिता. चेंडू संपलेत 5. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. यस, किती महत्वाची आहे. एक धाव ओळखलं पण एकही धाव मिळणार नाहीये. षटक क्रमांक 4 ही संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जोडली जाईल 28-28 या अंकावर. विजयाकरिता 29 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेले. 29 धावांचं आव्हान पार होईल का हे ऐकवण्याकरिता तुमच्या समोर कॉम बॉक्स मध्ये जोडले जातील. यस मोनी सर, कमॉन डिझाईन. हॅलो हॅलो. बाबा टीम घोडगाव आणि रॉयल झिडके या दोन संघांमध्ये इथे नाणेफेक केली जाईल. दरम्यान आदरणीय माननीय श्रीयुत कल्पेशजी बाळू जाधव यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच झिडके ग्रामपंचायत सदस्य आदरणीय कल्पेश बाळू जाधव यांचं इथे आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. येस, मी मंचावर उपस्थित मान्यवर येस
कल्पेशजी जाधव साहेब आपणास विनंती करीन की आपल्या शुभास्ते या सामन्याची नाणेफेक करायची आहे. आपल्या शुभास्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. एका बाजूने असे रॉयल झिडके तर दुसऱ्या बाजूने मात्र आपल्याला पाहायला मिळेल इस घोटगाव संघ सकाळच्या सत्रामध्ये प्रथम क्रमांक माफ करा प्रथम सामना ज्यांच्या मार्फत झाला आणि ज्यांनी हा विजय मिळवला तोच संघ आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल. नक्कीच नाणेफेक इथून मात्र केली जाईल. शैलेश दादाही आमच्या समवेत इथे मात्र असतील. नक्कीच नाणेफेक इथे मात्र केली जाईल मान्यवरांच्या शुभ असते. इस रॉयल झिडके दुसऱ्या बाजूने घोटगाव या दोन संघांमध्ये ही नाणेफेक केली जाईल. एका इस टीम रॉयल झिडके टीम कॅप्टन कोणी यायचं आहे. एका बाजूने असेल जिजाऊ संघटना महाराष्ट्र तर दुसऱ्या बाजूने मात्र पाहायला मिळेल KH ग्रुप. इस या नाण्याच्या दोन बाजू असतील. बघूयात नाणेफेकीचा कौल मात्र कोणाच्या बाजूने जाईल कोणाच्या बाजूने ही नाणेफेक मात्र जाईल ही कुठेतरी मात्र एक पाहण्यासारखं असेल. बघूयात एक फिटनेस जबरदस्त पाहायला मिळते शैलेश दादा यांची आपण या टी शर्टमध्ये पाहू शकताय. नक्कीच एका बाजूने आहे KH ग्रुप आणि दुसऱ्या बाजूने जिजाऊ संघटना महाराष्ट्र राज्य. इस कॉल कोण देतोय झिडके संघाचे रॉयल झिडके संघाचा कर्णधार इथे मात्र कॉल देतोय. जिजाऊ कॉल दिला आहे आणि नाणेफेक ही जिंकली आहे. मी मान्यवरांनी विनंती करतोय आपण क्रीडा मंचावर सन्मानाने सन्ना बनवायचा आहे. नाणेफेक जिंकला सर्वप्रथम निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग या जास्ती वेळ घेणार नाही कारण सामना मैदानात चालू आहे. जर का तुम्ही नाणेफेक जिंकला असता तर कोणता निर्णय असता. आम्हाला फलंदाजी पाहिजे होती आणि फलंदाजी मिळाली. मनासारखा निर्णय आलाय. आनंद वाटतोय का. हो की धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स अँड बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. धन्यवाद. वळतोय मैदानाकडे अभिनय पाटील. स्ट्रायकर एंडला पहिला चेंडू का अप्रतिम हाताळला गेलाय. ही खरी ताकद आहे गोलंदाजाची. पहिल्या चेंडूवरती अभिनय पाटीलच्या विरोधामध्ये या प्रकारचा हल्ला केला गेलाय. जणू काय या चेंडूवरती मी म्हणेन की एक कठीण प्रश्न विचारला होता. बॅक टू बॅक किरण या गोलंदाजाने 2 चेंडूमध्ये 2 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत आणि ताकद दाखवायला सुरू केली आहे. या स्टेजस मी म्हणतोय ना की लो स्कोरिंगच्या मॅचेस ज्या आहेत त्या अनेकदा खतरनाक होतात आणि इथे देखील तेच पाहायला मिळेल का. नक्कीच नक्कीच. आणि लो स्कोरिंग मध्ये सर्वाधिक दबाव जर कोणावर असेल तर गोलंदाजांवर. हा चेंडू इथे मात्र फलंदाज प्रतीक जाधव होतोय बाद. पहिला विकेट मैदानाच्या आसऱ्याला. कमान डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. असं वाटलं की अभिनव पाटील आज खेळतो की नाही पण आज मात्र मैदानात खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओ टू कॉम्बॉक्स. तांबरे गाजतैना आहे दिलदार डॅशिंग लोकने तांदील तांबरे गाजतैना आहे दिलदार डॅशिंग लोकने तांदील तांबरे गाजतैना. थँक्यू डीजे. बघा याला म्हणतात ना लो स्कोरिंगची मॅच. मी म्हटलं होतं की जेव्हा जेव्हा मैदानात लो स्कोरिंगची मॅच होईल तेव्हा तो कठीण संघर्ष पाहायला मिळेल आणि इथे देखील तो संघर्ष करताना दोन्ही संघ लढतात आपल्या संघाची अस्मिता घेऊन. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू अगदी ते बघावं तेवढं कमी. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं सरळ निघून जाईल सीमारेषा बाहेर. येतोय पहिला चौकार. नेतृत्वाची धार नेता खंबीर वाघ मर्दानी झुंजार. निस्वार्थ जनसेवा धरीला ध्यास ओळख दादाची हक्काचा माणूस. नक्कीच या चौकाराच्या जोराने गोलंदाजाच्या विरोधामध्ये आघात केला जातंय की मॅच अभी भी बाकी है. ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है. क्रिकेट एक खेळ आहे. बस खेळणं जरुरी आहे आणि तो खेळ खेळला जातोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. पहिले 3 चेंडू जर विचार केला तर मी म्हणेन की किरण याने त्या 3 चेंडूवरती बाजी मारली होती. पण पुढच्या चेंडूवरती अभिनय पाटील आपली ताकद दाखवताना सरळ चेंडू निघून गेला सीमारेषे बाहेर. आता मात्र क्षेत्ररक्षकांना बदल केले गेले. गोलंदाज किरण काय करतोय पुढच्या चेंडूवरती. हा चेंडू आडव्या पट्टा मारण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्कोअर लेगच्या रिजन मध्ये मैदानाला गुदगुळ्या करत जाऊन पोहोचेल. पाठीमागे खेळाडू नक्कीच तैनात असेल. फेकी इपर्यंत धावा जमवल्या जातील त्या 2 आणि या 2 धावेच्या जोराने समीकरण 29 धावांचं पाठलाग करताना जाऊन पोहोचलंय झिडके संघाचं. ते म्हणजे 6 या आकड्यावरती. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. यस महेश पाटील जर गोष्टीकडे लक्ष दिलं तर बघा एक विकेट मिळालाय. त्याच्या प्रेशरच्या जोरावरती समीकरण देखील कमी पाहायला मिळेल. एक शेवटचा अंतिम चेंडू. हा चेंडू उडवून दिलाय. सरळ निघून जाईल सीमारेषे बाहेर. येतात 6 धावा. कमान डीजे. दादाची हक्काचा माणूस. नेता हा सच्चा लहान मोठ्यांच्या मनात बसला
डॅशिंग लोकने तांदील तांबरे गाजतय ना आहे दिलदार डॅशिंग लोकने जे तर या फटक्याचाच खऱ्या अर्थाने शोधात होता टीम आर्यन शिडके संघ आणि मी म्हणेन की 5 चेंडूवरती अधिराज्य गाजवत होता गोलंदाज किरण, पण शेवटचा चेंडू अगदी फलंदाजाच्या बॅटच्या रेडिएशन मध्ये आणि अभिनय पाडलीच्या विरोधामध्ये जर अशा प्रकारचा चेंडू हाताळाल तर त्याचं काय होईल हे उत्तर मैदानामध्ये नक्कीच लॉंगॉनच्या डोक्यावरनं बघावं तेवढं कमी तो देखना फटका पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असेल. आता मात्र गोलंदाज अगदी कवाड संघाकडनं अतुल. पुन्हा एकदा गोलंदाज अतुल सज्ज. स्ट्रायकर एंडला अमोल पाटील. पहिला चेंडू अमोल पाटीलच्या विरोधामध्ये टप्पा पडल्यानंतर हा चेंडू थोडासा कट होताना पाहायला मिळाला. अपस्टंपच्या बाहेरचा निघून जाणारा हा चेंडू थोडासा फलंदाजाला अनेकदा आपण बघतो की प्रश्नचिन्हामध्ये टाकतो आणि इथे देखील तेच पाहायला मिळालं. दरम्यान प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी. आपल्या मुख्य मंचाच्या पाठीमागे जो ढाबा पाहायला मिळतोय वंद या ढाबा, तिथे 100 रुपयामध्ये एक थाली जेवण दिलं जाईल. यास प्रेक्षकांना ही सुवर्ण संधी असेल. 100 रुपयामध्ये जेवण. हा चेंडू अगदी रिव्हर्सिव खेळण्याचा प्रयत्नामध्ये फटका फसला. फलंदाज होतोय बाद. आणखी एक विकेट मैदानाच्या आसऱ्याला. तर आता मात्र समीकरण जाऊन पोहोचलंय. 16 चेंडू 17 धावा. पहिला जर षटक बघायला गेलं किरण वैयक्तिक धावा दिल्या होत्या त्या 12. यस किरण. त्यानंतर अतुल गोलंदाजीवरती ज्यावेळेस आला पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतर मी म्हणेन की अमोल पाटील सारखा एक अनुभवी खेळाडूला मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलंय. त्याच्या जोरावरती प्रेशर. त्या झिडके संघ जेव्हा जेव्हा विकेट पडतील हा प्रेशर वाढत जाईल. पण आता मात्र फलंदाजीवरती केदार पाटील येतोय. स्ट्रायकर एंडला केदार पाटील. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा चेंडू यावेळेस सॉफ्ट हँडलने चेंडूला फक्त दिशा दिली. डीप मिड विकेटच्या रेजरमध्ये चेंडू मध्ये ट्रॅव्हल चुकी झाली आहे. पण बॅकअप बघा किती इम्पॉर्टंट होता. बॅकअप किती चांगलं होतं आणि त्याच्या जोरावरती मात्र धावा जमवल्या गेल्या तर 2 आणि या 2 धावेच्या जोराने समीकरण आता मात्र जाऊन पोहोचलं गेलंय ते म्हणजे 14 या आकड्यावरती. समीकरण आता मात्र जाऊन पोहोचलंय. 15 चेंडू आणि विजयासाठी 15 धावेची गरज. म्हणजे बॉल टू बॉल इक्वेशन आता मात्र जाऊन पोहोचली गेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अतुल. केदारच्या विरोधात हा विकेट मिळाला तर मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल. शॉर्ट टर्म पुल केलाय चेंडू सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं निघून जाईल. येतात 6 धावा आणि या षटकाराच्या जोरावरती आगाज केला जातोय. नक्कीच विजयाचा जो नारळ आहे तो नक्कीच घेऊन मात्र पुढे जाताना दिंडी पाहायला मिळेल. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 20 या आकड्यावरती. आता समीकरण 9 धाव्यांवरती जाऊन पोहोचलंय. यस बघा म्हटलं होतं ना की लो स्कोरिंग मॅच ही एक चांगली टक्करची बनवायची असेल तर त्या प्रकारचा लढा दिला आला पाहिजे मैदानामध्ये. मिसफील्ड रोखावी लागेल आणि गोलंदाजीवरती सातत्याने प्रयत्न करावे लागतील. ते प्रयत्न कुठेतरी कवाड संघाचे चुकताना पाहायला मिळेल. हा चेंडू बॅटची एज आणि सरळ यष्टांवरती. विकेट क्रमांक 3. धावसंख्या 20 या आकड्यावरती 3रा विकेटचा हादरा पाहायला मिळाला. पहिला विकेटचा जर विचार केला तर प्रतीक जाधव
हा रनआउट पाहायला मिळाला होता अगदी तिसऱ्या चेंडूवरती पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती मोठा विकेट. यस, अमोल पाटील एक सिनियर खेळाडू त्याला मैदानावरती. पण यस, महेश पाटील जर विचार केला, केदार पाटील मैदानामध्ये आला पण त्याचा तो काम करून गेला नक्कीच. कारण की अगदी जर बघितलं गेलं तर वैयक्तिक 2 चेंडू खेळला आणि त्या 2 चेंडूवरती 8 धावा कॉन्ट्रीब्यूट करून गेला आणि त्याच्या जोरावरती समीकरण थोडंसं बदललं गेलंय. धावसंख्या फलकावरती जाऊन जोडली गेली 20 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एक शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. यस, इथून जर एखाद दुसरा विकेट घेतला तर मॅच पुन्हा एकदा रंगतदार मोमेंटला येऊ शकते कवाडच्या पक्षाकडनं. पण त्या प्रकारची गोलंदाजी आता मात्र कवाडच्या मैदानामध्ये झळकावावी लागेल. हा चेंडू भूषण सॉफ्ट हँडने दिशा देण्याचा प्रयत्न होता आणि इथे पंचांचा इशारा तो षटक समाप्त होईल. समीकरण 12 चेंडू आणि धावांची गरज असेल ती 9. 12 चेंडू 9 धावा. तदनंतर आणखी एक मोठी मॅच, आणखी एक चिडके संघ मैदानामध्ये उतरेल. एका बाजूला रॉयल क्लब असेल तर विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल टीम घोडगाव. ही देखील एक रंगतदार मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला रॉयल क्लब तर एका बाजूला घोडगाव. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 घेऊन कव्वाड संघाकडनं हर्षद. तसं हर्षद हा एक चाणाक्ष गोलंदाज आहे पण त्याच्यापेक्षा चाणाक्ष फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. शक्ती आणि युक्तीचा मेळ, कुठे आक्रमक व्हायचं कुठे शांतपणे दाखवायचं, या खेळाडूचा जर विचार केला महेश पाटील तर स्वतःवरती खूप जास्त नियंत्रण आहे आणि क्रिकेटमध्ये तेच गरजेचं असतं. नियंत्रण ठेवणं, खूप कंट्रोल स्वतःवरती, एक कब्जा करणं स्वतःवरती हे खूप जास्त गरजेचं असतं आणि ते अभिनय पाटीलकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान आदरणीय राजी ठाकरे वारेट यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा चेंडू घेऊन स्ट्रायकर एंडला अभिनय पाटील. यावेळेस पंचांचा इशारा येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते आणि 9च्या जोरावरती चेंडू निघून जाईल. पुढचा चेंडूवरती फ्री हिट नक्कीच असेल. पुढचा चेंडू यावेळेस मात्र फ्री हिटचा चेंडू, तेवढा फायदा उचलता आला नाही. अगदी जर बघितलं गेलं तर एक धावही कंप्लीट केली गेली आहे आणि त्या एका धावेच्या जोराने समीकरण जाऊन पोहोचलं गेलंय. तब्बल 29 धावांचं छोटंसं आव्हान दिलं होतं आणि ते सहज सोप्या पद्धतीने पार पाडताना दोन्ही संघ पाहायला मिळतील. यावेळेस मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये डीप मिड विकेटच्या रिजनमध्ये खेळाडू तैनात असतील. जय तिथे पाहायला मिळेल. चेंडूला करून कलेक्ट, फेकी येईपर्यंत एक धावी सिंपल पद्धतीने सहज सोप्या पद्धतीने कंप्लीट करेल आणि असं म्हणतात ना की बूंद बूंद से सागर भरता है, उसी तरह से एक एक रनों से मंजिल बढ़ा रहे दोनों भी बल्लेबाज. एक एक धावेने मात्र आपली मंजिल वाढवत चालली आहेत आणि लक्ष्याच्या शोधामध्ये. यस, भूषण शेलार यावेळेस पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, चुकी झाली. डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं सरळ निघून गेलाय हा विजयाचा फटका चौकारासाठी. हार्डलक टीम कव्वाड संघ, तुम्ही इथपर्यंत पोहोचला. एक चांगला खेळ देखील तुमच्या माध्यमातून पाहायला मिळालाय आणि असं म्हणतात ना की आजचा हार उद्याचा तुमचा विजय असतो. याच दरम्यान रॉयल क्लब संघाचे एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत जोडा. टीम रॉयल क्लब. यस, ओके, धन्यवाद, थँक्यू.